काय एवढ्या दिवसाची तू माझी बायको हो ना बरोबर आहे हो. मला सांगशीला काय तुझं आणि माझं लग्न जेव्हाचं झालं हा आपल्या दोघांमध्ये कधी झगडा झाला का नाही ना झगडा झाला नाही अजिबात नाही आणि तुला सांगतो मी काय मला मायबाप नाही भेटले तरी चालते असं पण तू भेटली दुधावरची साय हा. त्या दुधाशी मला काही घेणदेण नाही करायचं खरं बोलता आणि मला कधी अधिवेशनाला नसतं जे आता राहिलं का नाही हा. त्या पचमणीला पोवा वाजवत नेला असता काय बोलता काय बोलतो म्हणजे नेले असते गाणे म्हणत म्हणत गाणे म्हणत म्हणत तुला सांगतो शिला काय तू चंद्रासमोर पण फिकी म्हणजे चंद्र बी तुझ्या समोर फिके आहे हा. आणि त्या चंद्राला जेव्हा मी प्रश्न विचारला काय विचारला काय विचारलं अरे महीने पूछा चांदी से कि देखा है कहीं मेरे यार सा कोई अरे चांद ने कहा चांदनी नहीं 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 माझ्यातर्फे प्रेम आहे का तुझ्याकडून मी काय दाखवशील कारभारी मी खरंच सांगते ना तुमच्यावर खूप प्रेम करते कशी चांदनी चांद से नहीं सितारों से होती है वा 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 रे माय बाई बाई, तुमची बायको फक्त तुमच्यावरच प्रेम करते जी कारभारी साथी मेरे तेरे बिना साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है ना जीना है राम जी हो ना जीना है राम जी ना जीना है राम जी ना जीना है राम जी हो साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है आपण दोघांचाच पाहून का मग भाऊ कुठे गेला हो कारभारी आताच तर इथे होता तो आत्ता कुठे गेला असेल बापा हे पोट्ट मा घरचं शेतीचे काम याले का एवढं टेन्शन राहते का बंड्या रे अरे बंड्या म्हटलं माझ्या बंड्या रे बंड्या अबे तिच्या अबे त्या वावरात काय गेला बे तो तेवढ्या दूर गेला ए शिला आज तुला सांगतो काय ये पोळी तू कमी खा हो एक पोळी मला कमी दे हो ना. हे मला चालत हा पण माझ्या भावाने एकाही गोष्टीचं कमी झालं नाही पाहिजे पाय बिचारा रात्र दिवस कारभारी तुम्ही वेडे आहे का मी त्याला माझ्या पोटच्या पोराप्रमाणे वागवते कधीच तुला कोणतीच कमी नाही पडू देत हो तू मेरी बायको हा. चिंता करू नका काय को मत करा. हा. अरे अबे तू का करू राहिला कोटा करू राहिला कोणत्या कोट्यात गेला तू ते ठोरवे का बे पहिला अबे इकडे मला अधिवेशनाला जायचं लवकर इकडे पटकन पाय शिला काय त्याला शेतीची मोठी आवड आहे हो ना
ये लवकर. खूप कष्टाने आहे तुमचा भाऊ. अरे मेरे बाप रे, का हालत थांबान पाय चर्च होऊन गेला. ये भाई होना तो ऐसा. वाह. इकडे बंड्या, तू का करत होता? शेणपोटा करत होता. शेणपोटा करत होता. तुला माहित आहे का मला कुठं जायचं आहे? मला जायचं अधिवेशनासाठी, आणि अधिवेशन मला 7 दिवसाचं आहे. मोठ्या हा काय एवढ्या जातीला असतात तू जाशील बाहेर राहशील. अबे तुला माहित आहे का मी कुठं जात होतो? नागपूरले. मला माहित आहे. कुठं? तू नागपूरला चाललास मोठ्या गंगा जमुनात. अबे तिथून रस्ता जाते, तिकडे जायचा. तिथून रस्ता जाते अधिवेशनाकडे कोर्टात. अबे तिथं ट्रेन थांबते, तिथं उतरतो, तिथून तिकडं. मोठ्या मोठ्या तू जाशील तर बाहेर कसं होईल का होईल म्हणजे 7 दिवस थांब. 7 दिवसामध्ये तुला काका लागते सांग, मी का आणू त्यासाठी? मोठ्या बाळसाठी मोठ्या थंडीचे दिवस चालू आहेत. संध्याकाळ झाली थप्पड. संध्याकाळ झाली थप्पड म्हणजे का बे? तो आणतो का? तो म्हणजे जॅकेट 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 बरमोडा. बरमोडा. मोठ्या थंडीचे दिवस चालू आहेत. फळ करत म्हणजे स्वेटर 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 जर्किन जर्किन नाही, जर्किन जर्किन. यासाठी जर्किन आणि बरमुडा आणि येशिला बोला ना खर भारी. त्यासाठी नवरत्नाची साडी आणि खरं आणि त्याच्यामध्ये टाकीन काजू कतली. काजू कतली साडीमध्ये टाकते का? म्हणजे वेगळा डब्बा आणि असं तुले चाली. हो. ए बंड्या, मी का म्हणतो, तुले काम कोणते कोणते करायचे आहे? शेतात जायचं आहे, डवरा करायचा आहे, बैलाले चारा टाकायचा आहे, बैलाले पाणी पाजायचं आहे. पराठीचे फळ उपरायचे. हा 10 एकर शेती आपल्यापाशी आहे. अर्ध्या हिस्स्याचा मालक तू, अर्ध्या हिस्स्याचा मी. ठीक आहे. तू त्यातच तर माझी नाही करमत का सांगू मोठ्या. भाऊ तू निराधार याले सोडून भाऊ तू निराधार याले कराला. नको भाऊ तो निराधार याले कराला. भाऊ तो निराधार याले कराला. नको सोडून जाऊ भाऊ तू निराधार याले कराला. भाऊ तू निराधार याले कराला. माझ्या भावाने डब्बा नेऊन देतो बरोबर, चाय नेऊन देतो बरोबर. कोणत्याच गोष्टीची कमी झाली नाही पाहिजे. हो काय भारी. वेळ झाली का? माझं एकुलता एक लाडाचा डील आहे. मी त्याला त्याच्यासाठी काही काय नाही करत. तुम्हाला काय सांगू? बरं ठीक आहे, मी जातो आता. तू बाजूला मग त्याच्यासोबत बोलू बंड्यासोबत. ठीक आहे बाजूला. चला
मी निघतो आता नागपूरच्या आपल्या अधिवेशनासाठी आणि 5 दिवसाचं माझं अधिवेशन आहे. चला भाऊ आपल्या ड्युटीवर गेला, आपण वहिनी बोलला पाहिजे, वावराकडे गेलं पाहिजे. वहिनी म्हटलं माझ्या लाडाच्या वहिनी 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 बापूजी मला कशाला आवडले बापूजी. वहिनी काय मी आता आवराकडे जातो. आवराकडं हो बापूजी हो. मी काय म्हणते काय म्हणता वहिनी? तुम्हाला आवरातले सर्वच कामं ठाऊक आहे ना. हो वहिनी पण एक काम कर जा. काय मला भूक लवकर लागते वहिनी, डब्बा लवकर आणता वहिनी. बापूजी तुम्ही काहीच काळजी करा नका. मी तुम्हाला एवढी सुंदर भाजी आणेल. काय खायची म्हणजे अंड्याची भाजी आणेल. मग कशाची भाजी पाहिजे. वांग्याची. आलू वांगा. ठीक आहे बापूजी तुमच्यासाठी ना मस्त तर्री भरलेली भाजी आहे. तर्री नाही पाहिजे म्हणजे अंदरची भाजी पाहिजे. बरं 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 मी तुम्हाला अंदरची भाजी आणते, तरी तरी नाही आणत. पण व्यवस्थित काम करायचे बापूजी. बैलाले पाणी पाजायचं, शेण सावडायचं. जाऊ आता वहिनी. ठीक आहे बापूजी जा. मी लवकरच आणते तुमच्यासाठी डब्बा. लवकर आणता हो वहिनी. आपण वावराकडे गेलं पाहिजे. दिवस हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. दिवस हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. हिवाळ्याचे वावरात वखरत आहे. हिवाळ्याचे काय सांगू बाई बापूजी माझ्या पोटच्या पोराप्रमाणे कुत्र्याने ठेवते का ना घरी. भाकऱ्या कुठल्या याला असं वाटत असं मी अर्धा हिस्सा याला खर्च दे करीन त्या करीन ना नवऱ्याचं करीन भाकऱ्याचं कायले करीन. याला दुपारी डब्बा का कुत्र्याला टाकलेली भाकर नाही देणार. कुत्र्याला देणार पण ह्या बकऱ्याला नाही देणार. वाटच पाहिजे कधी येते आणि कधी नाही. तोपर्यंत मस्त कूलर लावते आणि टर्र झोपते. बाराही वाजून गेले होते परंतु वहिनीच्या पोटाला भूक लागली. का करावा ना पोटात अन्नाचा कण तरी चालू आहे केली मला भूक लागली. मला भूक लागली. घरी आले दोन ते दोनही दरवाज बंद. वहिनी म्हटलं माझ्या लाडाच्या वहिनी वहिनी ह्याची वहिनी
कोणता भिकारी आला गे मा सकाळी सकाळी भीक मागाले? अरे भिकाऱ्या, त्या बाजूच्या घरी जा, तुम्ही आजचं जेवण बनायचंच आहे. शाहीर तुमच्या फक्त 20 मिनिट राहिले अरे तुमचा देव हे देव. 20 मिनिटामध्ये अरे घराच्या मागे डेअरी ठेवलंय, घेऊन जा. बघा मला काय मांडव सुद्धा समजते का? तुमच्या नवऱ्याचा भाऊ सुबोध. माझ्या नवऱ्याचा भाऊ? हो. अच्छा थांबा, मी बाहेर आले. बापूजी तुम्ही आले? हो वहिनी, जेव्हा ते त्या वहिनी जेवायचं? भूक लागली वहिनी. पण बापूजी हं. मी काय म्हणते, हं. मला ना माझा डोळा लागून गेला तर मी झोपूनच गेली. हं. तर मला पण खूप भूक लागली आहे. हं. वरती सज्जावर कणकीचा डब्बा ठेवला आहे हं. आणि खाली तांदूळ आहे. 4 पोळ्या टाका, 2 पोळ्या तुम्हाला होते आणि 2 पोळ्या मला होते. ओ त्या माझ्या नवऱ्याला लवकर आली. अरे कुत्र्या, खबरदार माझ्या आईचं नाव काढलं तर भाकर तोंड्या. माझ्या घरी खाऊ खाऊ माजल्यासारखा बोलून राहिला खरं. माझं तुम्हाला खायला काकू. अरे भाकऱ्या तू माझ्या घरी आहे. चल मी तिथून, तुला असा कसा हिस्सा देईन? मी बी नावाची शिला होय. अरे भाकट आहे तिकडा. अधिवेशन झालं. बायकोसाठी आणली साडी आणि भावासाठी घेतले कपडे. कपडे घेतले, आवाज एवढं होतो सर. कपडे घेतले, आता बायकोला देतो साडी आणि भावाने देतो कपडे देतो आणि चला गेलं पाहिजे. शिला शिला हे शिला शिला, त्या घरी तुम्ही आले? अरे मी आलो, माझी बायको त्यासाठी साडी आणली मा आणि माझ्या भावासाठी कपडे आणले. त्या घरी ती जाऊ द्या. पण तुम्ही खूप थकले असेल ना? हा हे काय गेले कसे होते आणि आले कसे हो? हा बरोबर आहे. जेवण करून घ्या थोडं. थकले असेल ना तुम्ही खूप? जेवण नाही करत शिला. हा पहिले कपडे देतो आपल्या भावाले आणि त्याच्यानंतर देतो तुले. पण माझा भाऊ गेला कुठं? हो काय सांगू तुम्हाला. हा आज तुम्ही येणार आहे अरे? हा तुम्ही मित्रांसोबत फिरायला गेला, माझ्या भावाला सरप्राईज दे. मित्रांसोबत फिरायला गेला. हो. एवढे दिवस झाले, एवढ्या वेळपर्यंत माझा भाऊ कणाचा बाहेर राहिला असं? आणि आजच कसा राहिला? तू एक काम कर, काय? तू घरी फक्त स्वयंपाक करून ठेव, मी माझ्या भावाले हो भाऊ. पण थोडेसे जेवले असते. नाही 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 नाही. बरं बरं लवकर या. हा, येतो येतो. पांठेला रोजक इथे आपली बैठक आहे. या पांठेला विचारतो का हालचाल आणि का वाटचाल म्हणून. बादल भाऊ, ए बादल भाऊ, बोला भाऊ. अरे मी म्हणलं माझा भाऊ तुम्हाला दिसला का? एवढा वेळ झाला, आतापर्यंत रात नाही झाला जबा. हो दिसला ना कोण आहे भाऊ? तो भीक मागून राहिला. हा अरे चांगला भाऊ दे खान लावून. काय झालं तर? हा, जे भीक मा- आहे- जे आहे ते खरं सांग बोललो भाऊ. म्हणजे मा भाऊ भीक मागून राहिला. तुम्ही 1 हप्ता झाले हिवाळी अधिवेशन केले होते. हा त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून तो भीक मागायला लागला. मा भाऊ. तुमच्या पत्नीसोबत त्याच्या वादविवाद झाला. अरे बापा 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 कोणी करायचं? समजून मारलं भाऊ बहुत थोडं. अरे कुठं आहे तो? तो तिकडं आहे भीक मागून राहिला. कोणी कराय? आवाज द्या येते बरोबर. अरे बापा. अरे ए बंड्या, अरे त्या भाऊ. अबे त्या वहिनीचा नवरा हो. कोण मेला? एक कणपडातील मी जितावली का बेके? भाऊ ना बोले आपल्या बायकोला धर धरून राय. बायकोले काही म्हणशील तर कणपडातील. हा? हा बे झालं का? पहिले बोटा फेक. पहिले बोटा फेक. बोटा बोटा फेक.
वैताग. बे उभा आहे तो गोटा फेक उभा उभा आहे लवकर हा, लवकर उभा आहे इकडे इकडे ये हा कोण काय झालं मोठ्या हा या घरामध्ये तू फिरायला जायचं मी फिरायचो मोठ्या हा आपल्या जीवाला आत्महत्या करून टाकी मी नाही राहू शकत मोठ्या झालं का लवकर सांग मला झालं म्हणजे मोठ्या हा तू अधिवेशनला गेलास गेलो वहिनी सांगतलास का डब्बा नेतो भाऊ डबा देतो बरोबर आहे डब्बा डाळले मोठ्या हा माल मोठ्या हा म्हणजे ती बाई मध्ये त्या काळे भाऊ हिटपोर मध्ये हा ती माय मध्ये तू का सांगितलं ती माय मध्ये पुढे काय म्हणते संदीप वहिनीला घरी धसली अरे बापरे नाही त्या रंगाची बोलली मोठ्या तुले डब्बा दिला नाही नाही मोठी तुले तिनं मारलं काय साठी मारलं प्रॉपर्टीच्या हिस्सेसाठी मारलं का मोठ्या तू एक काम कर तू घरी चाल आता हा घरी चाल मी लावतो सोय पाणी काय तर चाल शिला माझी लाडाची शिला ए शिला काय म्हणे तुम्ही आले मी आलो हो हा तर मला आलं सांग, काय जेवायचं जेवायचं थांब का हो? पहिले एका प्रश्नाचं उत्तर दे काय झालं तुले मी ना माझ्या भावाला डब्बा नेऊन द्यायला लावला होता हो ना तू डब्बा खरंच सांग नेऊन दिलता का हो कारभारी हा. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये हा हो मी नेऊन दिला होता त्याला डब्बा पक्का हो हा आपल्या मायची कसम अहो कारभारी ते जाऊ द्या मी काय म्हणते हा थोडेसे फ्रेश होऊन जा ना च्या बहीण तुले जेवढं म्हणतो तेवढं कर का तू आपल्या मायची कसम खाऊन सांग तुला डब्बा देता का हो माईची कसम खायची काय गरज आहे तू राह इथं उभी राह ए उभा आहे रे उभा आहे लवकर भात खोपलं गरम आहे तू लवकर सांग इकडं पाय ए. बापा सौम्य आलं का तुले वहिनीनं डब्बा दिला का येऊ नको मी ए बटा डोले तिकडं पाय तिकडं पाहून राहिली बेल माझी सारखी तिकडं पाय तुले वहिनीनं डब्बा दिला का नाही मोठ्या वहिनी डब्बा नाही दिला येतात थांबा मला सांग ए पुन्हा माझ्या भावाला डब्बा काऊन नाही दिला काय सांगू कारभारी तुमचा भाऊ मला शिव्या देत होता मला वांजुटी म्हणत होता बायकोले वाटू की म्हणत होता मोठ्या हा क्रिया मोठ्या मी असे जर शब्द बोललो असेल बैठाला का बे तू नाही मोठ्या मी असं नाही बोलू शकत मोठ्या तू असं नाही म्हणलं म्हणते वहिनीले नाही थांब त्या पोटाला हात लांबवते अरे बापरे हा एवढ्या वेळेच्या उपासी आहे पुन्हा डब्बा काहून नाही नेऊन दिला आता खरं खरं सांगते चोरी सापडली नाही देणार कशी देणार मी त्याला डब्यावर तो काय माझ्या घरचा भाकऱ्या फुकटचा खाते अशी कशी देईन त्या भिकाऱ्याला देईन त्या कुत्र्याला नाही देणार म्हणजे काय साठी नाही देशील काय साठी म्हणजे हा. हिस्सा असा कसा याला हिस्सा देईन मी माझ्या घरचा बापरे च्या माय बिन 10 एकर शेती माहित तर माई अर्धी भावाला जाणार होती तू त्या 5 एकरासाठी तू त्याला घरातून म्हणजे अशी कशी देईन 5 एकर त्याला तू एक काम कर आता काय तू माझी नाही झाली तू का माझ्या परिवाराच्या होशील कुमार तू का माझ्या भावाच्या होशील तू एक काम कर आता काय? हा का हो काय बाई नाही तू नाही माझ्या कामाची असं नको बोलू. अन नाही माझ्या रामाची माझे नारी माझे नारी, माझे नारी, तेरा नारी तुझा. माझे नारी, माझे नारी, माझे नारी. माझे नारी, माझे नारी, माझे नारी, माझे नारी.
ते सामान ठेवा. खरवाने मी कुठे जाईन सांगा ना तुम्हीच मला आधार आहे. मला आई नाही बाबा नाही, मी कुठे जाईन सांगा ना. माझा भाऊ एकुलता एक अन होता माझा लेक. माझे नारी माझे नारी तुला माझे नारी माझे नारी माझे नारी माती मावसा घेऊन जाते बाळपण. तू एक नंबरचा बायकोचा भाडे असते ना, तू का सांगतेस मला तिने मारा का पण पुचूक पुचूक मारतेस ना. मावळ फटाके फोडा पाहिजे तू इकडे ये असा मतमत नको ये इकडा. मला सांग वहिनी गेली मोठी केली तर केली जाऊ दे. टेन्शन लेने का कुछ काम नाही. उडा दिले जाते हजार हजार. अबे 1000 नाही दुसरी बायको करून टाकी. पण मा भावासाठी मी काही करी. आता एक काम कर, वहिनी गेली मोठ्या ते संपूर्ण काम मी करतो. कोणते कोणते? सकाळी मंथन दात घासा देईल. सकाळी मंजन दात घासायला देईन. दात घासीन मा भाऊ मला मंजन देते. गरम गरम चाय देईल. चाय? अरे वाय मेरा भाई. गरम गरम पाणी आंघोळीला देईल. अरे वा वा वा. गरम गरम जेवण देईल. अरे वा वा मोठ्या वा. संध्याकाळ झाली तर एक काम नाही करून रे बाबा. कोणतं? मोठ्या सप्पा काम करून पण एक काम नाही करून रे बाबा. कोणतं? ती अशी झोपी नाही. तुला मोठी सवय खराब आहे. कोणती? तू अंगावर लागा लागतेस. अबे त्या स्वप्नाची बिमारी आहे. एक काम कर, कोंबडे कांबळे किडे मकोडे घेऊन जा. आणल्या मारबत. बहीण खूप जमलं. मोठ्या जमलं. आता एक काम कर. आता एक काम करू. आता बनवून अंड. अंडा म्हणजे अंडे बनवू. अंड्याची भाजी. मी झोपतो, सकाळी उठलो का गरम गरम अंड्याची भाजी आणि याले आणतो पुढच्या मध्ये. ठीक आहे. हा तू आता आपल्या रूम मध्ये झोप, मी आता आपल्या रूम मध्ये. भाऊ माझ्यासाठी सर्वच करते, मला माहित आहे. सकाळ झाली, हे पोट्ट उठलं. बंड्या, ए बंड्या, पाहिलं? काय त्या कचरा बघे, ये लवकर इकडे. मी काय म्हणतो, बाय मले लागली भूक, तू लवकर ताट घेऊन ये. मी बसतो येतो ना, मला जायचं ड्युटीवर. मोठ्या ताट गरम गरम आणतो. अरे वारे मा भाऊ, लवकर घेऊन ये. म्हणलं ना आता मला टेन्शन नाही, मा भाऊ माझे सारे कामं करते. अरे बापा रे. पाणी कानू पाणी खाऊन पाय. मोठी अबे तुया काही नौकर का नाही, नौकर आहो का? डिगी होय डिगी. खासी तर खायला तर घसर तिकडं. मी तुया करीन म्हणलो होतो. वहिनीले महाराजा वेळेस कसा मागू होता? का म्हणलं मी तुया करीन म्हणलो तू होतो. म्हणे घराच्या बाहेर हकल म्हणे तिले. हकलली. आता मला सांग, आता तुले माय करायच्या वेळेस काय झालं? तुला करीन म्हणलं होतं. तुला काय स्टॅम्प पेपर लिहून देतो देतो का? आता कशी होय ना, घरच्या राहिला माणूस ना घाटच्या राहिला. एक काम करते का, तर जसं भेटते तसं खा, नाही तर आपल्या बायकोला. ते मी का म्हणतो, झगडे भावा भावाचे होतील. वहिनी काही जास्त दूर गेली नाहीये. तू एक काम कर, वहिनीला घेऊन येते का? वहिनी गेली त्याच्या घरी, ज्याच्या घरी गेली त्याला घेऊन येतो. आठवणीने द्या आणि त्याला घेऊन ये.
जातो मोठ्या वहिनी माझ्या गोठ्यात. जा लवकर. वहिनी ओ वहिनी भाऊ करते तुमची वहिनी. ज्याच्या घरी होती त्याला बी आणलो. इकडं हा लवकर घेऊन ये. मला न्याय थोडा द्या. एवढे दिवस ते राहिली कशी दुसऱ्याच्या घरी. तो हा अरे या इकडे या. अरे या आता. या मामाजी या सुग्या. मामाजीने आणलं का? वहिनी कोटा वहिनी जवाई. अरे जवाई नाही जवाई. सांगा मामाजी मी गावच्या मारवाईक माणूस तहसीलदार. बरोबर आहे. माई बायको एवढे वेळ तुमच्या घरी राहिली का ना राहिली ना. मग तुम्ही ना मला एक फोन काऊन नाही केला? फोन मध्ये बॅलन्स नव्हता. मी काय सांगू तुम्हाला? बॅलन्स नव्हता तर तुम्ही ना एक शब्द मला विचारला काऊन नाही? मी तसा विचारीन. बायका ठेवा नौका झाल्याच्या बाळा मायवाल्या. हा भाई एवढे दिवस माझी बायको तहसीलदाराची दुसऱ्याच्या घरी राहिली सांगितलं नाही मला अजून. ए इकडे वहिनी सोबत तू बोल. का काम केलं ते मामा ना? एक नंबर घेऊन येते का? वहिनी बोल ना बापूजी. वहिनी काय? वहिनी मा भाऊ तुमची करते वहिनी. मा भाऊ वहिनी बोलायला वहिनीला चांगला बोल. वहिनी काय? मा भाऊ दोन शब्द बोलून टाका ना. हो मी वाटत बघते तुमच्या भावासोबत बोलायची. शिला हो मी काय म्हणतो? काय? तू माझ्या पत्नी समान आहे. हो ना. हा माझा भाऊ माझ्यासाठी पोरा समान आहे. हो. प्रॉपर्टी सोड ग. आजकाल प्रॉपर्टीसाठी हिस्सा होते झगडे होते. 50 वर्षाचं आयुष्य लाभलंय. हो ना. भाऊ बहिणीची अक्षी तोडते कशासाठी? कशासाठी? एक हिता भावरासाठी. हो. भाऊ भावाच्या वैरी होणारा कशासाठी? एक हिता भावरासाठी. बरोबर आहे. ते पैसे नाही पुरले शिला. मी रागामध्ये कोणता निर्णय घेतला त्या निर्णयाने मला माफ कर. मी काय म्हणतो? कारभारी हा तुझा पोरा समान आहे. तुमची काहीच गलती नाही. आम्ही जर तुमच्या भावावर अत्याचार नसता केला तर माझ्यावर ही वेळ नसते आली. मी काय म्हणते मलाच माफ करा. ठीक आहे शिला. आमचा वेळ समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहिरा सुरमा वारसागडे कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील.